श्री स्वामी समर्थ। आज आपण करणार आहे नारळी भात। त्याच्यासाठी लागणारं साहित्य 1 तास भिजवून घेतलेला तांदूळ, ओलं नारळ खवणून घेतले, खायचा केशरी रंग, केसर, मीठ, तूप, खडा मसाला आहे। त्याच्यात आपण दालचिनी, वेलची, मसाला वेलची, लवंग आणि मिरे घेतलेले आहेत। त्याच्यानंतर साखर घ्यायची आहे, जितकी वाटी तांदूळ आहे तितकी वाटी साखर, काजू। आता आपण कृतीला सुरुवात करूया। तूप टाकून घेऊया आता। त्याच्यानंतर खडे मसाले टाकूया, ते चांगले फुलून देऊया तुपात। नंतर तांदूळ टाकूया, तांदूळ व्यवस्थित परतायचा आहे आपल्याला। तुपावर छान भाजून घ्यायचं आहे, एक 5 मिनिटं तरी भाजायचं आहे। थोडे काजू टाकूया, ज्यांना बेदाणे आवडत असतील ते बेदाणे टाकू शकता। गरम पाणी टाकायचे, जितकी वाटी तांदूळ त्याच्यात दुप्पट पाणी घ्यायचं, चिमटभर मीठ टाकायचं। आता थोडा केशरी रंग टाकूया, थोडा केसर टाकूया, मिक्स करून झाकण ठेवून आता आपला भात शिजवून घेऊ आपण व्यवस्थित। आता आपण साखर टाकूया त्याच्यात। आता हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। आल्हाद हलवत राहायचं। त्याच्यानंतर नारळ टाकूया, एक पूर्ण नारळ घेतले मी याच्यात। व्यवस्थित मिक्स करायचं। चिमटभर वेलची पावडर टाकूया। आता झाकण ठेवून आपण 2 मिनिटं वाफ आणूया त्याला। नारळी भात झालाय आता। आता आपण त्याला सर्व करूया। नारळी भात आता तयार आहे, ट्राय करून बघा। आवडलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।